नमस्कार। आता सत्याने पंकजकडनं पैसे मागितलेले असतात, त्यामुळे पंकज आता खूपच टेन्शनला आलेला असतो। पंकज आता पैसे आणणार कुठून तो विचार करतो। आपण जे तिकीट काढली तीच कॅन्सल करावी लागतील, त्यामुळे आपल्याला वरचे 60,000 रुपये मिळाले तर 40,000 रुपये टाकून आपण 1,00,000 रुपये परत देऊ शकतो। म्हणून पंकज आता जे फ्लाईटचे तिकीट काढणारा एजंट असतो त्याला फोनवर फोन करतो आणि त्याला म्हणतो आपण जरा कॅफेत भेटूया का। त्यानंतर तो एजंट त्याला कॅफेत भेटतो। कॅफेत तो त्याच्याशी बोलत असतो। तो म्हणत असतो की एक काम करा साहेब, आता ही माझी तिकीट तुम्ही कॅन्सल करा, मला जरा पैशाची अडचण आली आहे। त्यावर तो म्हणतो काय कॅन्सल? अरे तुझ्या तिकिटांसाठी आम्ही किती धावपळ केली, किती गडबड केली, तेव्हा ते तिकीट मिळाली आणि आता तू कॅन्सल करायला सांगतोस। कसे कॅन्सल होणार? कॅन्सल नाही होणार ते। त्यावर पंकज म्हणतो नाही नाही साहेब कॅन्सल करा ना हो। अहो आता घरातले मला सगळेच ओरडतायत, घरात मला पैसे द्यायचे आहेत, आता माझी नोकरी सुद्धा राहिलेली नाही, माझी नोकरी सुद्धा सुटलेली आहे, मला पैशाची खूपच गरज आहे साहेब, तुम्ही कॅन्सल करा। तो म्हणतो ना, एजंट म्हणतो नाही नाही ते होऊच शकत नाही। आता तो एजंट ऐकायलाच तयार नसतो। ते बघितल्यावर पंकज टेन्शनला येतो। पंकज खूपच विचार करत असतो की आता ह्याला कसं पटवू। तेवढ्यात तिथे त्याच कॅफेमध्ये मीरा कोणाला तरी भेटायला आलेली असते। मीरा समोरच्या व्यक्तीला फोन करते आणि म्हणते दादा तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मी आलेली आहे, या तुम्ही लवकरात लवकर। आणि मीरा त्याच कॅफेमध्ये बसून आता त्या माणसाची वाट बघत असते। मीरा इकडे माणसाची वाट बघत असते, पण पंकजचं मीराकडे लक्ष नसतं आणि मीराचं सुद्धा पंकजकडे लक्ष नसतं। मीराने जरी पंकजला बघितलं तरी पंकज तिला दिसणार नसतो, कारण पंकजच्या पाठमोरी मीरा बसलेली असते। अशा तऱ्हेने मीरा आणि पंकज एका ठिकाणी असून सुद्धा एकमेकांना पाहत नाहीत। आता पंकज उठतो जागेवरना आणि त्या एजंटचे पाय धरतो आणि म्हणतो मी पाय पडतो तुमच्या, पण मला माझे पैसे परत द्या, तिकीट कॅन्सल करा। त्यानंतर एजंट म्हणतो अरे बाबा पाय बिया काय पडू नकोस, करतो तुझं तिकीट कॅन्सल, थांब देतो तुला पैसे। आणि तो एजंट जागेवरच ते तिकीट कॅन्सल करतो आणि आता पंकजला पैसे देतो। पंकजला हातात पैसे भेटलेले असतात। आता पंकज खुश झालेला असतो। ते पैसे पंकज मोजू लागतो। बघतो तर काय, ते 60,000 नसतात तर ते असतात 54,000। 54,000 बघितल्यावर आता पंकजला मोठं टेन्शन येतं। पंकज म्हणतो वरचे 6,000 कुठून आणायचे? अहो तुम्ही 6,000 कमी दिलेत। त्यावेळेला तो माणूस म्हणतो अरे ते कॅन्सलेशन चार्जेस आहेत, कॅन्सलेशन चार्जेस तर लागणारच ना तुला। त्यावर पंकज म्हणतो कॅन्सलेशन आणि एवढे मोठे? आता हे पंकज एवढ्या मोठ्याने बोललेला असतो की कॅफेतले सगळेच जण पंकजकडे बघत असतात। आता पंकजला सगळे खिदी हसायला लागतात। मीरा सुद्धा बघते, पण मीराला कळत नसतो की तो पंकज आहे। आता हे प्रकरण कसं तरी पंकज मिटवतो आणि घरी येतो आणि ते सगळे पैसे एकत्र करून तो आता सुधाकररावांना देऊ लागतो। पण सुधाकरराव ते पैसे घ्यायला तयार नसतात। त्यावेळी सत्या म्हणतो बाप अरे घे ना ते पैसे, तुझेच पैसे आहेत ना ते। त्यावेळी सुधाकरराव तरी सुद्धा घेत नसतात। बाप सुधाकररावांना आता सत्या म्हणतो अरे बाप असं काय करतोय, तुझेच पैसे आहेत, घे तू। त्यावेळेला तिथे आता देविका सुद्धा असते। देविका म्हणते ए सत्या घे ते पैसे आणि टाक एकदाच मिटवून प्रकरण। त्यावेळी सत्या आता काय बोलणार, तेवढ्यात तिथे मीरा सुद्धा असते। मीरा 2 पावलं पुढे येते आणि देविकाकडे जाते आणि देविकाला म्हणते काय म्हणतेस तू, मिटवून टाक? अगं ह्याच पैशामुळे माझ्या घरच्यांना, माझ्या माहेरच्यांना किती नाहक मनस्ताप भोगावा लागला, तुला माहिती आहे का? आणि तू सहज बोलतेस की ते मिटवून टाक सगळं, असं कसं मिटणार? नाही मिटणार ते। आता ते ऐकून देविकाला तर मोठा धक्काच बसलेला असतो। निरुपाची पुरती बोलतीच बंद झालेली असते। सगळेच जण आता मीराकडे बघत असतात। आता मीरा पुढे काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।